नाही, राम सातपुते हा या तालुक्यातला पार्ट नाही, तो आहे बीडचा. तो तात्पुरता आला होता. मोहिते पाटलांनी त्याला स्वतःला मत नसताना त्या ठिकाणी आमदार केलेलं होतं. कोणतीही निवडणूक या देशामध्ये ही EVMवर होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो, कारण त्याचा शेवट मी करणार आहे. नुसता धनगरच नाही, तिथल्या जवळजवळ 276 जाती हे एकत्रितपणाने येऊन मला मतदान केलेलं आहे. 43 निवडणुका, 37 पराभव. अखेर उत्तमराव जानकर माळशिरस या विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आणि हिवाळी अधिवेशनाला ते सध्या नागपूरला पोहोचलेले आहेत. तुमच्या पराभवानंतर एवढी चर्चा नाही झाली, एवढी चर्चा तुमच्या विजयानंतर होते. मार्केटवाडी प्रकरणावरून त्या प्रकरणाचा सध्या काय स्टेटस आहे? राहुल गांधी येणार होते, शरद पवार त्या ठिकाणी आले होते, सध्या काय स्टेटस आहे? आता आम्ही लोकांच्या सह्या घेतोय मतदारांच्या, की ज्या ठिकाणी आम्हाला 600 मतं पडायला पाहिजे त्या ठिकाणी 200 मतं पडलेले. तर ते 600च्या 600 लोक त्या ठिकाणी सह्या करतायत आणि एक 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊ. निवडणूक आयोगाच्या समोर हे आमचं प्रकरण आहे ते ठेवू, की जवळजवळ 1,10,000 इतक्या मताची हेराफेरी त्या ठिकाणी झालेली आहे आणि ही दिसणारी बाब आहे. एखादा 1,10,000 कोंबड्यांचा फार्म आहे किंवा पोल्ट्री आहे, त्यातनं एखादं दुसरं अंडं चोरलं तर माणूस शेतकऱ्याच्या लक्षात येणार नाही. एखादी दुसरी कोंबडी चोरली तरी शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये येणार नाही. आणि जर तुम्ही अख्खा पोल्ट्री फार्मच चोरून नेला तर शेतकऱ्याला ते लक्षात येणारी गोष्ट आहे. तसं आमच्या तालुक्यामध्ये भयंकर मोठा आक्रोश आहे. 1,10,000 एवढी मतं चोरीला गेलीत आणि याचं कुठं ना कुठंतरी निवडणूक आयोगानं उत्तर दिलं पाहिजे. निवडणूक आयोगानं सामोरं आलं पाहिजे. निवडणूक आयोग हा पारदर्शक असला पाहिजे, तो ट्रान्सपरंट असला पाहिजे. त्यानं सामोरं येऊन ह्या ज्या शंका आहेत काढल्या पाहिजेत. आमचं मत आहे ते बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं, ते घेतलं पाहिजे किंवा निवडणूक आयोगाला काय जे भूमिका असेल ती समोर येऊन मांडली पाहिजे. राम सातपुतेंनी चांगले मतं घेतले का? राम सातपुते इतके मतं घेऊ शकत नव्हते का? इतका कमकुवत कसं समजता तुम्ही त्यांना? नाही, राम सातपुते हा या तालुक्यातला पार्ट नाही, तो आहे बीडचा. तो तात्पुरता आला होता. मोहिते पाटलांनी त्याला स्वतःला मत नसताना त्या ठिकाणी आमदार केलेलं होतं आणि लोकसभेला त्याची ट्रायल झाली होती. 20 कोटी रुपये खर्च करून त्यांना फक्त 64,000 एवढी मतं पडली होती. आता 50,000 मतं कुठलीही निगेटिव्ह मतं म्हणून पडतात. यापेक्षा राम सातपुतेजी म्हणून त्या ठिकाणी 1000 पण मतं नाही. पण यामध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला एक मत फॉलो व्हायचं त्यावेळेला दुसरं मत माझं ट्रान्सफर व्हायचं. 54 दुनी 1,08,000 इतकी मतं त्यांना गेली आणि ही काय न दिसणारी गोष्ट नाही. म्हणून त्या ठिकाणी जो आक्रोश आहे, जो मार्केटवाडी गावाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचं मत गेलं कुठं हे बॅलेट पेपरवर गाव चेक करायला लागला आणि मग त्या ठिकाणी फोर्स घातला गेला. संचारबंदी लागू केली, गुन्हे दाखल केले, बॅलेट पेपर हिसकावून नेले आणि मग हे करण्याची गरज काय? सातपुतेने एवढं चांगलं काम केलं असेल तर त्या ठिकाणी गावागावामध्ये अशा पद्धतीचं जी मतं सातपुतेला पडलेली आहे ती सातपुतेला आणि गावकऱ्यांनी बॅनर लावला होता. ज्याने 20 तारखेला मतदान केलं त्यानं आईवडिलाला आणि परमेश्वराला स्मरून त्या ठिकाणी मत करावं. ज्यानं केलं होतं त्यानंच करावं अशा पद्धतीचं बॅनर लावलेले होते. आणि असं असताना सातपुतेच्या विकास कामाला त्या ठिकाणी लोकांनी मतं दिली असती. त्याला 502 मतं गावामध्ये आहेत, पण 1,004 कशी पडली हा तिथला सवाल आहे लोकांचा आणि गावकऱ्यांचा. मार्केटवाडी हे गावच तुम्ही म्हणजे याच्यावरच का शंका घेतली आणि त्या गावातच एवढी चर्चा का होते? म्हणजे महाराष्ट्रभर देशभर ते गेला होता. 91च्या 91 गावामध्ये ही चर्चा आहे. आता जे लोक ॲफिडेविट करतायत किंवा निवडणूक आयोगाकडे हे करतायत ते सगळी गावं ॲफिडेविट करतायत आणि आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. निवडणूक आयोगाला याचा पर्दाफाश करावा लागणार आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक आयोग हा न्यायदेवता पाहिजे, पारदर्शक पाहिजे, स्वायत्त पाहिजे, तो स्वतंत्र असला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही त्याच्याकडून न्याय मिळवू. यापुढं कोणतीही निवडणूक या देशामध्ये ही EVMवर होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो, कारण त्याचा शेवट मी करणार आहे. शेवट तुम्ही करणार, मात्र पवार साहेबांनी शब्द काय दिलाय तुम्हाला? काय होईल असं काही सांगितलं का या प्रकरणामध्ये? नाही, पवारसाहेबांनी सांगण्यापेक्षा मूळच माझ्या अंतरंगामध्ये मला जे वाटतं ते मी मिळवतो करतो. पवारसाहेब मला साथ देतील, सपोर्ट देतील, त्यांचे अनुभव आहेत ते मला त्यांच्या कामी येतील. पण यामध्ये मी या निवडणूक आयोगाला
दूध का दूध आणि पाणी का पाणी करायला लावल्याशिवाय राहणार राहुल गांधी येणार आहेत का नाही? येणार आहेत. राहुल गांधी अधिवेशन दिल्लीचं संपल्याबरोबर राहुल गांधी येत आहेत. बरीचशी मंडळी अजून येणार आहेत. केजरीवाल साहेब येणार आहेत आणि अजून काही मंडळी येतील, पण लोक येत राहतील. पण मी मात्र कायदेशीर पद्धतीनं निवडणूक आयोगासमोर जाणार आहे. तुम्ही राजीनामा देणार होते आमदारकीचा, त्याचं काय झालं? नक्कीच आज पण मी राजीनामा द्यायला तयार आहे. याशिवाय मी माझ्या पराभूत उमेदवारालाही म्हटलं की आपण दोघं मिळून जाऊ आणि बॅलेट पेपरवर निवडणुका, तू विकास कामं केलेत किंवा तू जे बी काय केलं आहे त्या ठिकाणी उद्याच्या उद्या आणि कधी एनी टाईम तुम्ही त्यांची मुलाखत घ्या, मीडियाच्या माध्यमातून त्यांना विचारा. उद्या येत असतील तर उद्याच्या उद्या मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक बॅलेट पेपरनं जर लढले तर तुम्ही आज राजीनामा देणार? आज 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 आत्ता ह्या क्षणाला सुद्धा निवडणूक आयोगानं लेखी दिलं की दुसऱ्या तासाला त्या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. निवडणुकीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल. मात्र तुम्ही एक आठ घातलेली आहे त्यांना. दुसरा एक प्रश्न आहे तो सातत्याने महाराष्ट्रभर चर्चेला जातो की तुम्ही धनगर समाजाचे आहात, मात्र ओबीसी नाही आहेत. त्या ठिकाणी अनुसूचित जातीला हा मतदारसंघ सुटलेला आहे. त्या ठिकाणाहून निवडणूक लढता. तुमच्या सर्टिफिकेटबद्दल पण अनेक शंका घेतात. कसं काय धनगर समाज असून सुद्धा तुम्हाला SCचं सर्टिफिकेट कसं मिळालं? पूर्वी खटिक धनगर ही SCमध्ये नव्हती. 1976ला ती वर्ग करण्यात आली आणि त्यानंतर पूर्वीच्या जातीनं वाटतं की बाबा धनगर हा ह्याच्यामध्ये कसा आला, पण खटिक धनगर ही त्याच्यामधली जात सब कास्ट आहे. धनगर समाजामध्ये 31 सब कास्ट आहेत, जाती आहेत. शेगर असतील, हाटकर असतील, सलगर असतील, पुन्हा आपल्या घोंगडी असतील, अशा अनेक खटिक धनगर असेल, ह्या सगळ्या सबकास्ट आहेत. त्यामधली खटिक धनगर ही सबकास्ट त्याच्यामध्ये येते आणि त्यामुळं लोकांना असं वाटतं की हा धनगर समाजाविषयी चळवळ करतो. सगळ्या धनगर जातीविषयी माझे काम चालू असते. त्यांनाही न्याय मिळावा, राहिलेल्याही आज सबकास्टना त्यामध्ये STमध्ये समावेश व्हावा ही मागणी आहे. धनगर समाजाची किती मदत झाली तुम्हाला मतदारसंघामध्ये? मतं पडलीत का तुम्हाला त्यांची, की काय ते डायव्हर्ट झालेत BJPकडे किंवा महायुतीकडे? नाही, तसे डायव्हर्ट होण्याचा किंवा ह्याचा BJPला तिथं मतच नाही. जे गावोगाव जे टाकून दिलेली काही मंडळी गावाच्या बाहेर असतात, या प्रक्रियेच्या बाहेर असतात, अशी मतं त्यांना त्या ठिकाणी 54,000 पडलेली आहेत. बाकीच्या सगळ्या जाती आहेत, ह्या जाती बरोबर आहेत आणि त्यामुळं नुसता धनगरच नाही, तिथल्या जवळजवळ 276 जाती हे एकत्रितपणाने येऊन मला मतदान केलेलं आहे. गोपीचंद पडळकर, जे की आता जातीवरून बोलायला नाही पाहिजेत, पण आता जातीवरच सगळं विषय चालला आहे म्हणून विचारतोय, ते सुद्धा धनगर नेते आहेत. ते म्हणाले की मोहिते पाटलांनी धनगर नेत्यालाच पुढं केलं आणि बंदूक ठेवून त्यांच्या खांद्यावर ते निशाणा लावतायत. नेमकं धनगर नेता निवडला आहे आणि धनगरांचंच बहुल गाव असलेलं मार्केटवाडी निवडलं आहे, काय त्यांच्या विधानाकडे कसं पाहतात? नाही, आता कोणी काय म्हणावं, बोलण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, परंतु मी मात्र हा प्रश्न सोडणार नाही. गोपीचंदने काय म्हणावं किंवा अजून कोणी काय म्हणावं, मी अन्याय कधी सहन करत नाही. मग तो कुणीही केलेला असू द्या. अनेक अधिकाऱ्यांनी माझ्यावरती अन्याय केला, 27 वेळा मला जेलमध्ये घातलं, पण मी अन्याय सहन करत नाही. त्यासाठी मी लढाई करतो, निवडणुका लढतो आणि किती वेळा निवडणूक लढायची माझी तयारी आहे. त्या ठिकाणी आत्तासुद्धा गोपीचंद काय म्हणला किंवा कुणी काय म्हणलं ह्यासाठी म्हणून नाही, माझा स्वभावच लढावा आहे आणि मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि मी ह्याच्यामधून निवडणूक आयोग हरेल आणि उत्तमराव जानकर जिंकेल. टोकदार शब्दामध्ये शरद पवार यांच्याबद्दल टीका केलेली आहे. गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांनी इतक्या कठोरपणे बोलायला पाहिजेत का? नाही, कसं आहे, ज्याचे त्याचे संस्कार असतात, ज्याची त्याची मानसिकता असते आणि अशा बोलण्यानं आपण फार वर जाऊ ही चुकीची बाब आहे. आपण मुद्द्याला धरून मांडलं पाहिजे. त्या ठिकाणचा जो विषय आहे की त्या लोकांचा आक्रोश काय, घराघरामध्ये जायला पाहिजे होतं, चर्चा करायला पाहिजे होती, लोकांना विचारायला पाहिजे होतं की बाबा काय आक्रोश आहे, तुमची मतं कुठे गेली, आपण बॅलेटवरती मतदान घेऊ, आम्ही या ठिकाणी सरकारच्या वतीनं थांबतो, पारदर्शकपणे निवडणूक घेऊ. परंतु वायपट बोलणं आणि एखाद्यावर जाणीवपूर्वक टीका करणं, त्या माध्यमातून दुसऱ्याच्या नुकसानापेक्षा आपलंही खूप नुकसान होऊन जातं, असं माझं मत आहे. तुम्ही आता सांगितलं की 43 पैकी 37 निवडणुका हारली तुम्ही आणि 2-3 प्रयत्न विधानसभेसाठी पण केले. तुम्ही खचून जात नाहीत का हो? ह्या निवडणुका उभे राहता, पडता, असं वाटत नाही का बस आता बंद केलं पाहिजे?
नाही, निवडणुका हे शिकण्याचं माध्यम आहे. वयाच्या 21व्या वर्षापासून मी या प्रक्रियेमध्ये आहे. माझं वय आता 58 आहे आणि अनेक निवडणुका टप्प्यावरती, मग साखर कारखान्याच्या असतील, मार्केट कमिटीच्या असतील, ग्रामपंचायतीच्या असतील, जिल्हा परिषद असेल, अनेक प्रकारच्या निवडणुका त्या ठिकाणी लढलो आणि प्रत्येक निवडणुकीमधून लोकांना काही ना काहीतरी मिळत गेलं, लोकांना महत्त्व आलं, त्या ठिकाणी लोकांची विचारणा झाली, लोकांना वाटायला लागलं की आपल्यालाही मत आहे आणि बिनविरोध निवडणुका होणं यापेक्षा निवडणूक होऊन त्यामध्ये पराभवसुद्धा बरंच काय लोकांनाही देऊन जातो, आपल्यालाही देऊन जातो, आपल्यालाही चुका सुधारण्यासाठी त्या ठिकाणी अवधी म्हणजे संधी मिळते आणि याशिवाय त्या निवडणुकीमधून कोण आपल्याबरोबर आहे, कोण बाजूला आहे, कोणाला काय केलं पाहिजे, कोणाची अडचण काय आहे, लोक कुठं गुंतलेले आहेत, काय केलं पाहिजे यासाठी सुद्धा त्यावरून शिकून मी एक साखर कारखानासुद्धा 300 कोटीचा त्या ठिकाणी उभा केला. म्हणजे लोकांना बाबा संस्थेच्या माध्यमातून, त्या ठिकाणी अर्थकारणाच्या माध्यमातून, ऊसाच्या माध्यमातून, दुधाच्या माध्यमातून आणि बरंच काही शिकतासुद्धा आलं आणि त्यामुळं निवडणुकामध्ये हार जीतपेक्षाही त्या निवडणुकीमधून आपल्याला खूप काही घेता येतं. म्हणून मी एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य असेल, एकदा, दोनदा, चारदा, 10दा पडला तर तो 11 वेळेला उभा राहणार नाही. पण माझ्यामध्ये ती अजून ऊर्जा आहे. मी अजून 40 निवडणुका लढेन असं माझं स्वतःचं मत आहे. विधानसभेला फार थोड्या फरकाने तुम्ही पडायचे, मग काय कुठं घोडा आडायचं नेमकं याच्या आधी? त्या वेळेला मी कमीच पडत होतो, तेवढी ताकद माझ्यामध्ये नव्हती आणि त्यामुळं तो पराभव होत होता. त्यावेळेलाही मी EVMवर कधीही शंका, पण आज निवडून येऊन मी ठामपणानं सांगतोय, त्यावेळेला माझ्या मतदारसंघामध्ये ती पोल्ट्री आमची खुरोडा कोंबड्याचा चोरून नेलेला आहे आणि शेतकऱ्याच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं त्याचा हिशोब द्यावा लागणार. शेवटचा प्रश्न आहे जानकर साहेब, माळशिरसमध्ये उभं राहायचं असेल तर मोहित्यांचा आशीर्वाद घ्यावाच लागतो का? कारण याआधी राम सातपुतेंना पण ते म्हणत होते की एका रात्रीत आमदार केलं, आता तुम्ही त्यांच्या सोबत आहेत, तुम्ही आमदार झाले. काय म्हणजे काय गणित आहे नेमकं माळशिरसचं? मोहिते लागतातच का सोबत? नाही, त्या ठिकाणी 1 लाख मलाही मतं पडली होती, राम सातपुतेनंही त्या ठिकाणी 1,02,000 मतं पडली होती. 1,000-1,200 मतांनी डिपेट झालं होतं. पण ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीनं माझ्यावरती अन्याय केला त्यावेळेला लोकसभेला मोहिते पाटलांना उभा राहावं आणि त्यांच्या पाठीमागं ठामपणाने मी उभा राहिलो आणि विधानसभेच्या वेळेला मोहिते पाटील तेवढ्याच ताकदीनं माझ्याही पाठीमागं ठाम, आम्ही एकत्र आलो आणि एकत्र येऊन ज्या वेळेला दोन्ही विधानसभा असेल, लोकसभा दोन्ही आम्ही जिंकल्या. एकत्र येण्याचा तो फायदा आहे, मोहिते पाटलांनाही झाला आणि मलाही झाला. नक्कीच तुम्ही आमच्याशी खुलेपणाने मोकळी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. तर हे होते उत्तमराव जानकर, हे अखेर विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्या विजयानंतर मोठी चर्चा झाली EVM बद्दल, मार्केटवाडी प्रकरण, त्यामुळे शरद पवार त्या ठिकाणी आले. सोबतच त्यांची आमदारकी आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते राम सातपुते यांच्यावर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे आणि EVMचा मी शेवट करील आणि पुढची निवडणूक ही बॅलेट पेपरवर होईल असं देखील त्यांनी मत आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, नागपूर.